कॉमर्समध्ये खरंच काही फ्युचर स्कोप आहे का हा एक फक्त नाईलाज आहे? हा एक खूप चांगला प्रश्न आहे. कारण पॅरेंट्स जेव्हा भेटायला येतात तेव्हा अशीच मनस्थिती असते जरा की कॉमर्समध्ये खरंच फ्युचर स्कोप आहे का. कारण सायन्समध्ये काय काय आहे हे जनरली सगळ्यांना माहिती असतं. विषय आपल्याकडे 8वीपासून चालू असतात, बायोलॉजी, केमिस्ट्री, त्यामुळे त्याच्याबद्दल फारसं सांगायची गरज पडत नाही. तर कॉमर्स हा प्रचंड अपॉर्च्युनिटीज घेऊन येणारा एक सेगमेंट आहे असं मला वाटतं. फॉर एक्झाम्पल जर आपण प्रोफेशनल कोर्सेसचा विचार केला तर चार्टर्ड अकाउंटन्सी कोर्स हा तर फेमस आहे. बऱ्याच लोकांना माहित नसलेला CS कंपनी सेक्रेटरी सारखे कोर्सेस आहेत. आता फॉरेनच्या एक्झाम्स भारतामधून देता येतात. पण याच्याच बरोबर बऱ्याचदा हा पण एक गैरसमज होतो की अच्छा कॉमर्स म्हणजे फक्त CAच करायचंय बरं का. पण असं नाहीये. CA शिवाय सुद्धा खूप सारे स्कोप आहेत. जर मला मॅनेजमेंट करावं असं वाटतंय तर 11-12 नंतर मी BBA आणि MBA कडे जाऊ शकतो. इव्हन आजकाल IIMs जे जसं IIT हे सायन्समध्ये सगळ्यात महत्वाची इन्स्टिट्यूट मानतात तसं मॅनेजमेंटमधल्या IIMsला 12th नंतर एंट्री मिळते काही IIMsला. सो ती एक एक्झाम होऊ शकते IPMची. जर मला वाटतंय की मला लॉयर बनायचंय तर मी तिथून LLB सुरू करू शकतो. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी ज्या सुरू होतात त्या कॉमर्स पासून सुरू होतात. आणि त्यामुळे कॉमर्समध्ये खरं स्कोप आहे का तर मी म्हणेल कॉमर्समध्ये प्रचंड स्कोप आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट तुम्ही मल्टिपल एक्झाम्स देत असतात ॲट अ टाइम. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या स्तरावर काही ना काही करण्याचा स्कोप राहतो.